हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज पुन्हा एकदा आम्ही चाललो आहे मूवी बघण्यासाठी. पण यावेळी आम्ही जातो आहे चिपळूणला MK थिएटरमध्ये. आणि आम्ही आता बस स्टॉपवर आलेलो आहोत. हा समोर तुम्ही बघताय तो हायवे आहे तिकडे. आणि बस जी आहे ती आता थोड्याच वेळात येणार आहे. सो इकडून आम्हाला 1 तास लागणार आहे चिपळूणला बसायला. आणि चिपळूणला गेल्यावरती मस्तपैकी जो लेटेस्ट मूवी आहे, मराठी मूवी आलेला आहे देऊळ बंद, तो एन्जॉय करणार आहोत. सो व्हिडिओ एंड पण नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. सो गाईज, बसमधून जस्ट उतरलो आहे आम्ही आणि चालत जातो आहे आम्ही आता. बसमध्ये खूप गर्दी होती, पण फायनली आम्ही इथे आलेलो आहोत आणि लोकेशनवर आम्ही आता पोचणार आहोत. हे बघा, दोघं पुढे चाललेत आणि आम्ही दोघं जे आहे ते त्यांना फॉलो करत आहोत. सो रस्ता क्रॉस करूया. तुला माहिती आहे यारी दोस्ती पिक्चर माहिती आहे काय? तो हायस्कूल ह्या स्कूलचा हे दाखवलेलं आहे. काय ह्या स्कूलमध्ये कुठलं हे? काय खावे सांगा जरा. काय ठरवत आहे? फटाफट जे खाऊ शकतो ते खाऊ शकतो. हां 12चा शो आहे आपला. हां जे काय फटाफट खाता येईल हां. खाऊया आणि जाऊया. काही शो 12चा आहे, त्यामुळे फास्ट फूड जे काय असेल, जे काय अवेलेबल असेल ते कन्झ्युम करणार आहोत. बाकी इकडे शो आलेला आहे, गाडीवर बसते मस्त पैकी. बघूया आता काय मिळतंय. आणि इकडे हात धुवायचे मस्त पैकी. थंड पाणी. आणि गाईज, पहिल्याला थंड पाणी प्रोव्हाइड करा कोणीतरी. बघा इकडे आयटम्स आहेत खूप, जे काय पाहिजे ते आपल्याला मिळतं. बाकी बघूया आता कसं काय मॅनेज होतं आहे. हा जो मूवी आहे देऊळ बंद 2 सेकंड पार्ट आहे देऊळ बंदचा. आणि पहिला पार्ट आहे जो त्याला रिलीज होऊन खूप वर्ष आली. स्वामी समर्थ आणि त्यांच्यावरती हा जो मूवी आहे आणि खूप इंटरेस्टिंग मूवी आहे. हा सेकंड पार्ट आहे, त्यानंतर तिसरा पार्ट पण आहे, तो आता रिलीज होणार आहे. हा सेकंड पार्ट आहे, हा किती 22 तारखेला मला वाटतं रिलीज झालेला. आता बघूया कसा आहे तो. पूर्ण ऑर्गनायझेशन एक्झिक्युशन मूवीचं आहे, ते आपण आता बघणार आहोत. ओव्हरऑल मूवी कसा आहे त्याच्यामुळे जास्त लांब नाही, जवळ जाईल. तुम्ही खाऊया आणि जाणार आहोत. आणलंस पाणी परत घेतलंस? वर जायचं वरती सगळं काउंटरवर मस्त बाकी आपल्या जाऊन आपल्याला कळणार आहे पुढे कसं काय एज्युकेशन वगैरे मध्ये एंट्री मिळेल. आपण लगेच तिकडे वगैरे ते बघायचे एंट्रन्स. पण फर्स्ट लुक वाईज एकदम असम. इकडे गाईज मेन स्क्रीन आहे. हे दोघे जण बसलेले आहेत तिकडे मस्त देखील. लुक वाईज एकदम मस्त आहे बघा. काही इंटरव्ह्यू झालेला आहे आणि आतापर्यंत एक्सपिरियन्स आहे तो एकदम मस्त एक्सपिरियन्स आहे. ए वन एक्सपिरियन्स म्हणू शकतो म्हणजे आतमध्ये चांगलं एक्झिक्युशन आहे, ऑर्गनायझेशन चांगलं आहे. थोडंसं बाहेर होतं आम्ही इंटरव्ह्यू काढणार नाही. आता थोडा वेळ जाऊया 5 मिनिटात. पुढचा जो पार्ट आहे तो कंटिन्यू करणार आहे. तो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. जस्ट आता मी मूवी संपवून
हॉटेलमध्ये आलेलो आहोत लंच करण्यासाठी. आम्ही चौघं पण आलेलो आहेत. आम्ही ते दोघं बघतोय त्या साईडला सध्या आणि रेकॉर्ड करते ताई. तो मेन्यू कार्डमध्ये तिथे बघतोय काय कोणतं घ्यायचं, कसं घ्यायचं, कधी घ्यायचं ते सगळं निरीक्षण झालं आहे. आणि खरंच एक असा करेल जो आपण इथे ऑर्डर करणार आहोत. बाकी मूवी ओव्हरऑल चांगला होता. कोण विचारलं कोण कसा वाटला मूवी कसा वाटला? बट पहिला पार्ट बघितला असेल तर समजेल. हा सेकंड पार्ट होता. ह्याच्यानंतर थर्ड पार्टसुद्धा येणार आहे. मी लास्टच्या ह्याच्यामध्ये बघितलं असेलच. तर बघूया कसं असणार आहे, कशा प्रकारे पुढे स्टोरी जाते. इंटरेस्टिंग स्टोरी असं ठेवलेली आहे आणि कंटिन्यू मात्र तिथे ठेवलेलं आहे राघव स्टोरीचा. तो बघण्यासाठी खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर आता लंच करूया म्हणतो. हां तिकडे पावभाजी खाते एकदम लिंबू वगैरे सोडून मस्त आणि ऑर्डर अजून यायच्या तिकडे स्टार्ट केला नाही. तुम्ही हे बघून तुम्हाला समजलं असेल काय आहे. जास्त काय बोलत नाही याच्याबद्दल. आणि प्रत्येक डिश जी आहे तुम्हाला तुमच्या ओळखीची आहे. मिसळपाव, इकडे पावभाजी, काय थोडंच काय नाही. तो काही लंच वगैरे करून झालं आहे. आता मी डायरेक्ट स्टँडला जाणार. इथून एक गावातली बस आहे, तर ती भेटली तर ती पकडूया. नाहीतर कोणती गोवाकर बस भेटली तर तिथून आपण जाणार आहोत. बाकी हे हॉटेल होतं. तुला काय वाटतं दादा? मग चल पिऊया. काय वाटतं हे विचारते. काय नाही तसं स्टँडला जाऊया काही. तर काहीच फायनली बस मिळालेली आहे लगेच. आणि सध्या इथे बसलेला आहे. आम्ही दोघं इकडे बसलेलो आहोत. आणि ही इकडून गोवाकर बस आहे. डायरेक्ट आपल्याला गिरडी फाट्यावर उतरायचं आहे. सकाळी आपल्याला आपण जेव्हा इथे आलेलो होतो बसमध्ये तेव्हा जागा नव्हती भेटली, पण फायनली आज आत्ता जागा मिळते. जाताना बस पूर्ण खाली बघत आहे बघा. जास्त गर्दी पण नाही, पण सकाळी जर बघितला तर पूर्णपणे ती बस आहे ती भरलेली होती. 1 तास लागणार आहे. भेटूया गिरडी फाट्यामध्ये. सो फायनली गाईज जस्ट आम्ही पोचलेलो आहोत. जिथून आम्ही गेलो होतो तिथे परत आता आम्ही आलो आहोत. आणि जस्ट आता इथे बस गेली. सो एन्जॉयमेंट वगैरे जे करायचे ते करून झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक नक्की करा आणि चॅनलला करा सबस्क्राईब. तो पण आलोच मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन.